आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये खरं तर खूप महत्त्वाची अशी दुर्दैवी घटना घडली. पण त्या घटनेनंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली, तेही शरद पवारांना विश्वासात न घेता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष होता. तो अजितदादा त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता या पक्षाचे डिसिजन घ्यायचं असेल तर मग शरद पवारांना विश्वासात घेण्याचा प्रश्नच येत नाही. मग आत्ता ज्या काही घडामोडी घडतात, म्हणजे स्पेसिफिकली म्हणायला गेलं तर NCP मध्ये, त्यावरनं विलिनीकरण खरंच होईल का? अजित पवारांनी स्वतः मात्र आजपर्यंत कुठल्या माध्यमाला सांगितलं नाही की आम्ही विलिनीकरण करणार, आम्ही एकत्र येणार, असं त्यांनी कधीही सांगितलेलं नाहीये. येणारा काळ ठरवेल विलिनीकरण होणार का नाही होणार. जे अजित पवारांच्या नावावर जे वलय होतं आत्ताच्या राजकारणामध्ये, तेच वलय सुनेत्रा पवार कायम ठेवतील का? मग आता उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आहे, मग राज्यसभेवर जाणार कोण? उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा अजित पवारांकडे गेलं, पण अर्थ खातं त्यांच्याकडे नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच का ते खातं ठेवलंय अजूनपर्यंत? जर विमानात 6 जण होते तर 5च जणांचे मृतदेह कसे सापडले? नमस्कार, पॉलिटिकल मूडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर ज्या काही राजकीय घडामोडी घडत असतात त्या घडामोडींवरती आपण ह्या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यामुळे राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडतात आणि राजकारण आता वेगवेगळे वळणं घ्यायला लागलेत, त्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. राजकीय विश्लेषक आणि ॲडव्होकेट शिवाजी जाधव सर. सर नमस्कार. पॉलिटिकल मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. कसा आहे तुमचा मूड? मूड आता सगळ्या या राजकीय घडामोडी आणि माननीय अजितदादांचं निधन झाल्यामुळे थोडंसं दुःखी आहे, पण राजकारण आणि शो मस्ट गो ऑन म्हणून आपण पुढे चालूया. नक्कीच. सर आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये खरं तर खूप महत्त्वाची अशी दुर्दैवी घटना घडली. पण त्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसातच, म्हणजे घाईघाईमध्ये म्हणायला गेलं तर, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली, तेही शरद पवारांना विश्वासात न घेता. त्यावर तुम्हाला काय वाटतं? अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या आपण बघता असं सांगू शकतो की बघा, वेळ ही योग्य होती का अयोग्य होती तो येणारा काळ सांगेल. पण ज्या होणाऱ्या घटना आहेत त्याचं विवेचन करणं आणि त्याच्यावरती बोलणं आपलं काम आहे. आपण जसं बोलतो तसं अनेक लोकांनी बोलले, त्याच्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काही लोकांचं म्हणणं होतं की इतकी घाई का झाली, पूर्ण आपल्या अंत्यविधीच्या सर्व प्रक्रिया पण झाल्या नव्हत्या, 13 दिवस पूर्ण झाले नव्हते, 3ऱ्या-4थ्या दिवशी शपथविधी घ्यायची काय गरज होती, आणि विशेषतः तुम्ही जसं बोललं तसं शरद पवार साहेबांना विश्वासात का घेतलं नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष होता. तो अजितदादा त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, सुनील तटकरे त्याचे प्रांताध्यक्ष होते, आणि अजितदादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून सुद्धा विधिमंडळ पक्षाचे त्या गटनेतेसुद्धा होते आणि राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीसुद्धा होते. आता या पक्षाचे डिसिजन घ्यायचं असेल तर मग शरद पवारांना विश्वासात घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा वेगळा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासात घेणं, पवार कुटुंबाला विश्वासात घेणं हा या परिस्थितीमध्ये गैरलागू पडतो. कारण हा दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. मागच्या 2-2.5 वर्षापासून यांच्या सगळ्या प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या होत आहेत. म्हणून शरद पवारांना विश्वासात घेतलं नाही या गोष्टीला फारसं आपण या ठिकाणी महत्त्व दिलं नाही गेलं पाहिजे. पण कुटुंब म्हणून, एक कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबातील प्रमुखाला सांगितलं पाहिजे, हा वेगळा विषय. पण ज्या वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेत होत्या त्याच वेळेस पार्थ पवार हे बारामतीमध्ये होते. त्यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांशी बोलले, सुप्रिया सुळेंशी बोलले, म्हणजे ते पवार कुटुंबियांशी बोलले किंवा जे कोणी लोक सांत्वन करायला येत असतील त्यांच्याशी त्यांनी त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी बोललं. म्हणजे असं नाही म्हणता येत की आपल्याला त्यांनी विचारलंच नाही किंवा त्यांनी विचारात घेतलंच नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही, असं पण म्हणता येणार नाही. सेम टाईम पार्थ पवार बारामतीमध्ये होते आणि जय पवार आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेत होत्या. त्याच्या आधी 1-2-3 तास आधी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची त्या ठिकाणी बैठक झाली आणि सर्व आमदारांच्या एकमताने कसं असतो की सर्व आमदारांनी एकत्र येऊन आपला एक गटनेता त्या ठिकाणी ठरवायचा असतो आणि त्या गटनेत्याला सर्व अधिकार असतात की आपण कोणासोबत जायचं, कोणासोबत राहायचं, आघाडीमध्ये राहायचं का नाही राहायचं, सरकारमध्ये राहायचं का नाही राहायचं, ह्या सगळ्या गोष्टीचे डिसिजन हे
विधिमंडळ पक्ष गटनेता घेत असतो आणि त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांची सर्व आमदारांच्या सहीनिशी आणि त्यांच्या कार्यकारिणीवरून त्या ठिकाणी ठरलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सर्व अधिकार सुनेत्रा पवारांना देण्यात आले. ही प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण पार पडली. त्यामुळं पवार कुटुंबांना, शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना, रोहित पवारांना विश्वासात घेतल्याने ह्या प्रश्नाला फारसं महत्त्व उरत नाही, कारण दोन्ही पक्ष हा वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या त्यांची 2-2.5 वर्षापासून कार्यप्रणाली सुरू आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की एकत्र म्हणजे त्यांचं मत हे नाही केलं पाहिजे कुटुंबाच्या हिशोबाने, पण त्याच दिवशी बारामतीमध्ये पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंची पण भेट घेतली आणि त्यासोबतच विलिनीकरणाचा पण विषय होता. मग आत्ता ज्या काही घडामोडी घडत आहेत, म्हणजे स्पेसिफिकली म्हणायला गेलं तर NCPमध्ये, त्यावरनं विलिनीकरण खरंच होईल का? बघा, विलिनीकरण हा आता कोण कुणाच्या पक्षात जाणार आहे. शरदचंद्र पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या पक्षात जाणार आहे, हितनं होणार आहे. आतापर्यंत ज्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चेनं असं येतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांचा गट हा अजित पवारांच्या पक्षामध्ये येणार होता, अशी चर्चा होती. पण त्या चर्चेला दुजोरा फक्त शरद पवार गटांकडूनच होत आहेत. जयंत पाटील म्हणतायत, अनिल देशमुख म्हणतायत, राजेश टोपे म्हणतायत, रोहित पवार म्हणतायत, इव्हन शरद पवारांनी सुद्धा त्या दिवशी बोलले की आमची विलिनीकरणाची चर्चा होती, अजित पवारांना वाटायचं की आम्ही एकत्र यावं. पण त्यावरती त्यांच्या गटाकडून असं सांगण्यात येत नाहीये की विलिनीकरण होणार आहे, पण आम्ही NDA सोबत जाणार का नाही हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सांगत नाहीये. अगदी या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे असतील, ते वारंवार सांगतात विलिनीकरणाला आमचा विरोधच नाहीच आहे. जरीही मी त्या चर्चेमध्ये नव्हतो, अजितदादा एकटे होते, अजितदादाने आम्हाला सांगितलं नाही विलिनीकरण होणार नाही होणार हे आम्हाला सांगितलं नाही, तरीही आमचं असं म्हणणं आहे जर शरद पवार गटाला राष्ट्रवादीमध्ये यायचं असेल तर त्यांनी NDA सोबत यावं, NDA म्हणजे भाजपसोबत यावं, सरकारमध्ये सामील व्हावं. आजही त्या गोष्टीला ते नाकारत नाही आहेत. त्याच्या आधी जे सगळे ह्या लोक सांगतायत विलिनीकरण होणार, अजित पवारांची शेवटची इच्छा होती, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये एकत्र लढलो, मग याच्यावरून ते लोक सांगतायत की अजित पवार आग्रही होते, 12-15 मीटिंग्स झालेत. पण अजित पवारांनी स्वतः मात्र आजपर्यंत कुठल्या माध्यमाला सांगितलं नाही की आम्ही विलिनीकरण करणार, आम्ही एकत्र येणार, असं त्यांनी कधीही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं आता ते हयात नसताना त्यांच्या नावानं किंवा त्यांची इच्छा म्हणून ह्या गोष्टी चालत आहेत, दोन्ही गटाकडून चालत आहेत. एक गट म्हणतो तुम्ही NDA सोबत या, एक गट म्हणतो आम्ही विलिनीकरण करा. एक गट तर उल्लेखही करत नाही, विलिनीकरण करूया पण सत्तेत राहायचं का नाही राहायचं हा बोलत नाही. पण मागच्या काही तासांपासून माध्यमामध्ये बातम्या येत आहेत की विलिनीकरणाची इन्स्टाईट चोरी, काय सूत्र ठरले होते, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार होत्या, जयंत पाटील राज्यात कॅबिनेट मंत्री होणार होते, रोहित पवार राज्यमंत्री होणार होते, आणि संयुक्त जे आता विलिनीकरण झाल्यानंतर जे संयुक्त राष्ट्रवादी होईल त्याचे अध्यक्ष अमोल कोल्हे होणार होते. या सगळ्या गोष्टी जवळपास मराठी माध्यमांनी सगळ्यांनी या गोष्टी उचलल्या सूत्रांच्या हवाल्याने. यावरून एक हे निश्चित होतं की शरद पवारांचा गटसुद्धा NDAमध्ये यायला तयार आहे, NDAमध्ये येण्यासाठी ते उत्सुक होते किंवा त्या पद्धतीने चर्चा सुरू होती. जर सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत तर आपसुकच त्यांना NDA सोबत यावंच लागणार आहे. अजितदादा हयातीत असताना सुद्धा आपण मागच्या एपिसोडमध्ये ह्या गोष्टी मी बोललेल्या आहे. जरी विलिनीकरण झालं तरी दोन्ही राष्ट्रवादीला भाजपसोबत यावं लागेल, कारण अजितदादा भाजपची साथ सोडणार नाही. कारण एखादा पक्ष चालवायचं म्हटल्यानंतर सरकारमध्ये राहावं लागतं आणि अजितदादाची सुरुवातीपासूनची हीच भाषा आहे. भाजपसोबत ज्यावेळेसपासून ते आले त्यावेळेसपासून त्यांची हीच भाषा आहे की मी भाजपसोबत विकासाच्या मुद्द्यावरून आहे आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय विकास होऊ शकत नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यामुळं जर शरद पवार गट NDA सोबत राहण्याला, भाजपसोबत येण्याला उत्सुक असेल तर सुनील तटकरेसारखे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसुद्धा त्या गोष्टी नाकारत नाहीत. येणारा काळ ठरवेल विलिनीकरण होणार का नाही होणार. पण एकंदरीतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन जो काही हा असंतोष, जो काही हा माणसाच्या लोकांच्या मनामध्ये जो काही दुःख होतं, हळहळ व्यक्त करत होते, त्यांना कुठेतरी एक दादांच्या स्वरूपामध्ये न्याय देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतायत. आणि त्या पद्धतीने त्यांनी शपथ घेतलं आणि पक्षाचा कारभार हातामध्ये घेतला आणि पुढं मी दादांच्या प्रमाणे पक्ष चालवेल असा त्यांनी एक प्रकारचा काय म्हणू आपण त्याला विडा उचलला आहे. येणारा काळ सांगेल की ते किती
प्रमाणामध्ये ते यशस्वी होतील नाही होतील, पण सध्या तरी त्या खमक्या महिल्याप्रमाणे उभा राहिलेत आणि आपण आशा करू की ते पुढंही असंच राहतील आणि पक्षसुद्धा चालवतील. आता जसं सर तुम्ही म्हणालात, पण त्याचप्रमाणे जर यदाकदाचित विलिनीकरण झालं तर सुनेत्रा पवार त्यांचे जे काही नेते आहेत राष्ट्रवादीतले, त्यांना ते एकत्रित ठेवतील का? कारण आत्ताची परिस्थिती बघता तर विलिनीकरणाच्या खूप गोष्टी चालू आहेत आणि आता जसं तुम्ही म्हणालात की जर NDA मध्ये शरद पवारांचा गट झालाच सामील, सत्तेत आलाच, तर ती गोष्ट आणि विलिनीकरणाला सुनेत्रा पवार त्यांच्या नेत्यांना कसं एकत्र ठेवतील? खरा प्रश्न हाच आहे की ज्या वेळेस अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, दुर्दैवी निधनानंतर या गटाकडून, शरद पवार गटाकडून वारंवार सांगण्यात येत होतं की अजित पवारांची शेवटची इच्छा होती विलिनीकरण करायची, अजित पवारांची शेवटची इच्छा होती विलिनीकरण करायची. अजित पवारांच्या अंत्यविधीनंतर शरद पवार गटाकडून एक व्हिडिओ पण जारी करण्यात आला जो म्यूट आहे. त्या बैठकीमध्ये फक्त अजित पवार एकटे आहेत. तिकडून रोहित पवार, शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यासारखे नेते होते. पण त्यांनी हे नाही सांगितले की आम्हाला NDA सोबत राहायचं का नाही राहायचं. याच्यावरून प्रश्न असा होतो की जर पक्ष विलीन झालं तर त्या पक्षाचा नेता कोण होईल हा प्रश्न निर्माण झाला असता. बरोबर. मग कोणाच्या नेतृत्वामध्ये पक्ष काम करेल हा पण प्रश्न निर्माण झाला असता. शरद पवार हयातीत असताना पक्ष विलिनीकरण झालं तर आपसुकच त्यांना सगळे सूत्र द्यावे लागले असते. बरोबर. या सगळ्या गोष्टी विचार करून नच सुनेत्रा पवारांनी राजकीय त्या ठिकाणी भूमिका घेतली. या सर्व गोष्टी होण्याच्या अगोदर आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, पक्ष आपल्या हातात घ्यावा. आत्ता कॉल हा शरद पवार गटाचा आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात काम करायचं का नाही करायचं. आता सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि त्यांच्या गटातले इतर नेते त्यांचं महत्त्व आता फारसं उरलेलं नाही आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष गटाच्या नेत्या आता सुनेत्रा पवार झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री पण त्या झाल्यात. आत्ता त्यांच्या नेतृत्वामध्ये या लोकांना काम करावं लागेल. जर शपथविधी झाली नसती, खूप उशीर झाला असता, मग अजित पवारांच्या नंतर कोण, आमदारांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये कदाचित असंतोष निर्माण झाला असता, एक मोहरे गेले असते. या सर्वच्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून त्यांनी कदाचित ही भूमिका घेतली असेल. बघा, एखाद्याचा वडील गेला, एखाद्याचा नवरा गेला तर इतरांपेक्षा त्यांना साहजिकच दुःख जास्त झालं असणार आहे. आपण त्यांना असं नाही म्हणू शकत की तुम्ही का घेतलं, तर तो त्यांचा कॉल आहे ना. जर आपण पुरोगामी आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगत असतो, शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत असतो, मग का आपण त्याला फक्त चूक दाखवण्यासाठी का आपण 13 दिवसाच्या प्रथेचं उदाहरण द्यायचं, का आपण सुतोक सांगायचं. हे मोठे लोक असतात, हे राजकीय लोक असतात, ते पॉलिटिकल डिसिजन घेतात, झालेल्या गोष्टीला थोडंसं बाजूला करतात आणि हिताचं, पक्षाच्या, सरकारच्या, त्यांच्या स्वतःच्या परिवाराचं काय त्यांनी डिसिजन घेतलं. त्यामुळं इतके लवकर का घेतलं, 13 दिवस होऊ दिले नाही, हे टीकाच बेसलेस आहे. आपण पुरोगामी आहे ना. एखादी स्त्री जर आपल्या पतीचं जे काही काम होतं ते काम पुढे न्यायला जर सरसावली असेल, सगळं दुःख बाजूला ठेवून, तर आपण उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे ना. उदाहरण देताना मागच्या 1-2 दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा त्यांचे मित्रपक्ष भाजपवर असतील, हे उदाहरण देताना सांगतात की अहिल्यादेवी होळकर सुद्धा यांनी अशाच त्या ठिकाणी भूमिका घेतली होती आणि पुढे पार पाडली होती. मग आपण का सुनेत्राताई पवारांना कमी लेखायचं ना. बरं, त्या काय साधारण नाही, त्या काय नुसता गृहिणी किंवा हाऊसवाईफच नाहीत. त्यांनी आतापर्यंत बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या त्या ट्रस्टी आहेत. ते आता सध्या विद्यमान राज्यसभेच्या खासदार होत्या. त्या मागच्या लोकसभेमध्ये आपल्या सुप्रियाताई विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. बरं, त्या लग्नाच्या आधीसुद्धा तेरच्या म्हणजे पद्मश्री पाटलाच्या बहीण होती. तिकडे पण त्यांना त्यांच्या घरामध्ये राजकारण चालू असतं. ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये राजकारण चालू असतं तर महिलांना आपसूक कळत असतो ना सगळ्या गोष्टी, राजकारणामध्ये काय करायचे, सगळे डावपेच त्यांना माहीत असतात. भलेही ते पडद्याच्या समोर आल्या नसतील, पण पडद्याच्या पाठीमागे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. अजित पवार यांच्यासोबत लग्न होण्याच्या आधी, अजित पवार यांच्यासोबत त्यांचं लग्न 85मध्ये झालं, त्याच्या आधी सुद्धा त्यांचं घराणं हे राजकारणाचंच आहे. पद्मसिंह पाटील हे राजकारणीच होते, ते राजकारणात आले. 85 पासून शरद पवार यांच्या घरामध्ये किती त्यांच्यासमोर अजित पवार खासदार झाले, राज्याचे 6 वेळेस उपमुख्यमंत्री झाले, ह्या गोष्टी माहीत असतात ना. सगळे डावपेच माणूस हा घरी तरी सांगत असतो सगळ्यांना. अजित पवार ज्या गोष्टी माध्यमामध्ये इतर लोकांना सांगितल्या त्या सुनेत्राताईंना सांगितल्याच असतील. पण अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार होते, त्यांना त्यावेळेस संधी नाही देण्यात आली.
19मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार मागं त्यांनी वापस बोलून घेतले किंवा अजित पवारांना त्या ठिकाणी खाजील किंवा अपमान करण्यात आलं. हो. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आहेत ना. तर प्रत्येक वेळेस जर एखाद्या राजकीय परिस्थितीमध्ये अजित पवारांचा अपमान झाला असेल तर त्या एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून कसं काय विसरल्या असतील? त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असून अजित पवारांचं दुःखद निधन झालं आहे. हे निधन झालं असताना एवढ्या दुःखामध्ये सगळं बाजूला सारून तर ते पक्षाने आपल्या सगळ्या परिवारासाठी जर येऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असेल तर यात वावगं काहीच नाही आहे. या भूमिकेचं आपण त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि कौतुक केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून राज्यासाठी अजित पवारांच्या इतकं तर अजित पवारांची तर भरपाई कोणी करू शकत नाही, अजित पवारांचेच काय चांगलं कोणी करू शकत नाही, पण यांच्याकडून भरपाई होण्याची आपण अपेक्षा करण्याच्यामध्ये काही गैर नाही आहे आणि त्या करतील सुद्धा. जे अजित पवारांच्या नावावर जे वलय होतं आत्ताच्या राजकारणामध्ये, तेच वलय सुनेत्रा पवार कायम ठेवतील का? तर जसं मी आता बोललो की अजित पवार इररिप्लेसेबल होते. अजित पवारांची त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला पोकळी कोणीच बोलून काढणार नाही. पण आता अजित पवारांच्या नंतर जर जर सुनेत्राताई पवार जर पुढे आल्या असतील, जबाबदारी घेत असतील, तर मग आपण त्यांच्याकडून हीच अपेक्षा करूया. जसं मी तुम्हाला अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण दिलं तसं या पुढं पण करतील. तर त्या काय फक्त हाऊसवाईफच नाही तर त्यांना पण राजकारणाचा अनुभव आहे. ते अनेक गोष्टी बघत आलेत. राजकारणाचं त्यांच्या घरामधून आधीपासून त्यांना बाळकडू मिळालेलं आहे. म्हणून तर त्यांनी एवढं मोठं दुःख सारून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला मुंबईमध्ये आले. आपण त्यांना साधे समजून आपण म्हणजे त्यांचे सगळे जे कोणी राजकीय विरोधक असतील, राजकीय हितचिंतक असतील, पक्षातले असतील, दुसऱ्या पक्षातले असतील, युतीतले असतील, विरोधी पक्षातले, यांनी सगळ्यांनी सुनेत्रा पवारांना हलक्यात घेऊ नये. कारण ज्या माऊलीने आपला कर्तबगार धडाडीचा नवरा गेल्यानंतर चौथ्या दिवशी येऊन जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेते त्यावरूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे की त्या फक्त काय म्हणू आपण त्याला फक्त हाऊसवाईफ किंवा गृहिणी नाही आहेत. त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत. त्यांनी जवळपास 82-83च्या दरम्यान त्यांनी संभाजीनगरमध्ये कॉमर्सची डिग्री घेतलेली आहेत. त्यांनी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्क उभा केला आहे. त्यांनी विद्याप्रतिष्ठान चालवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान याच्यासारख्या योजना त्यांनी काय म्हणू आपण त्याला आदर्श ग्राम वगैरे त्यांनी योजना राबवल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आले. त्यांनी असं कोरीपाटी नाही आहे. सुनेत्रा पवार या काय कोरीपाटी नाही आहेत. येणारा काळ सांगेल ती किती खमक्या आणि किती राजकीय निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. या गोष्टी जर झाल्या म्हणजे त्यांच्या शपथविधीनंतर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्यांच्यावरती खूप टीका पण झाला विरोधकांकडून, पण त्या उलटच अजून काही प्रश्न उपस्थित केले जातात. ते म्हणजे की जर विमानात 6 जण होते तर 5च जणांचे मृतदेह कसे सापडले, 1 जणांचा मृतदेह जो होता तो कुठे गेला? म्हणजे हा प्रश्न खरं तर मी नाही तर अनेक राजकीय नेते विचारतात. त्यांच्याच NCP इथले असतील आणि त्यासोबतच संजय राऊत सुद्धा उपस्थित करतात की दादांकडे एक फाईल होती घोटाळ्याची, त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्या गोष्टी आता म्हणजे शपथविधीनंतर हा आरोपांची राळ पण सुरू आहे. तर त्यावर काय वाटतं? बघा काय असतं की ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी अनेक लोकांनी काही शंका उपस्थित केल्या, काही प्रश्न उपस्थित केले, त्यानंतरही काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. पण सर्वात वाईट यावेळेस वाटलं ज्यावेळेस शरद पवारांनी माध्यमामध्ये येऊन सांगितलं की हे केवळ अपघात आहे, याच्यामध्ये काही घातपात नाही आहे. ज्यावेळेस शरद पवारांना येऊन त्या ठिकाणी बोलावं लागलं यातच सर्व काही आहे हे. आणि त्यांनी विशेष बोलताना सांगितलं की कलकत्त्यावरून काही गोष्टी येत आहेत. कारण त्यावेळेस ममता बॅनर्जींनी काहीतरी या गोष्टीचा उल्लेख केलेला. त्या गोष्टीला उत्तर देताना शरद पवारांनी सांगितलं की हा केवळ आणि केवळ अपघात आहे, ह्याच्यामध्ये घातपात नाही आहे. तर त्यामुळे इतर गोष्टीची चर्चा करून हे शरद पवारांनी स्वतः मांडलेली भूमिका आहे. पत्रकार परिषद घेऊन राहिला प्रश्न दुसरा, अमोल मिटकरी असतील, संजय राऊत असतील, या लोकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत की 6 लोक होते तर मृतदेह 5 लोकांचे का आढळले. सर्वप्रथम त्यावेळेस आपल्याला सांगायचं DGCI कडून या गोष्टी सांगण्यात आला. आकडा हे माध्यमांनी पहिले 6 लोक प्रवासात होते असं सांगितलं, त्यांची खात्री नव्हती. पण एकदा DGCIने पुन्हा एकदा ऑफिशियल आकडा सांगितला, त्याच्यामध्ये 5च लोक होते. DGCIने पॅसेंजरची लिस्ट पण पाठवली, त्याच्यात 5च लोक आहेत. त्यामुळं हा केवळ आणि केवळ माध्यमांनी सुरुवातीच्या काळामध्ये व्हेरीफाय न करता दिलेली बातमी होती. त्याच्यानंतर ती व्हेरीफाय करून DGCIच्या आकड्यासहित DGCIच्या त्या पॅसेंजर रिपोर्ट्सवरून पॅसेंजरच्या जे नोंदी असते त्याच्यावरून जो आकडा आहे तो 5च आहे. त्यामुळं 6चे 5 कसे झाले हा त्या ठिकाणी प्रश्नच नाही आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ही घटना घडली, विमान दुर्घटना घडली, त्यावेळेस माध्यमांनी, काही माध्यमांनी, सर्वच माध्यमांनी नाही, काही माध्यमांनी 6 लोकांच्या त्या ठिकाणी बातम्या चालवल्या. एकदा का ते करेक्ट झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी 5च लोकांच्या त्या ठिकाणी बातम्या चालवल्या आणि 5च लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह आढळले. त्यामुळे हा प्रश्न थोडासा, ह्याचं उत्तर तर त्या DGCIच्या रिपोर्टवरून आपल्याला कळून येतो. पण ते असंही म्हणत होतं की त्या विमानाची हिस्ट्री काहीतरी वेगळी होती आणि त्यात मेंबर्स पण बदलले गेले. मग अचानक या सगळ्या गोष्टी नाही. बदलण्यात का आल्या? करेक्ट, हा बदलण्यात का आलं त्याचे पण त्या ठिकाणी कारणं दिलीत. कुठला तरी पायलट होता, त्या पायलट गैरहजर राहिला, त्याला अडकला किंवा दुसरा पायलट घेतला. या सर्वांची तर चौकशी होणारच आहे. या सर्वांची चौकशी होईल. राज्य शासनाने ती चौकशी CID पण पाठवली. ह्या सगळ्या चौकशी होऊन त्याचं पुढे येणार, विमान दोषी होतं का, कंपनी दोषी होती का, कोण दोषी होतं, हे सगळ्या गोष्टी चौकशी अंती बाहेर येतीलच. पण 5 लोक होते की 5 लोक आहेत, 6वा कुठं गेला हा प्रश्न त्या ठिकाणी नाही आहे. हा माध्यमांची जे सुरुवातीच्या काळामध्ये 1-2 तासामध्ये जे, कारण कोणालाच माहीत नव्हतं काय होतं तिथे. सगळ्या माध्यमांनी ते चालवलेल्या बातम्या होत्या. त्याच्यानंतर सगळ्या माध्यमांनी 5च चालवल्या, कारण 5 मृतदेह त्या ठिकाणी आढळलेत. त्यामुळे घातपाताचा प्रश्न नाही आहे, पण चौकशी आहेत, निष्पक्षतेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमधून त्या ठिकाणी काय तिथं नेमकं घडलं ते बाहेर आलं पाहिजे. या प्रश्नांसोबत अजून एक प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे NCPचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? कारण पियुष गोयल यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की NCPचे अध्यक्ष जे आहेत ते प्रफुल्ल पटेल आहेत, म्हणून त्यांना शुभेच्छा पण दिल्या. त्यानंतर त्यांनी दुसरं ट्विट करून त्याच्यात माफी पण मागितली. म्हणून हा नवीन प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत करून, आणि नेमकी त्या प्रश्नामध्ये किंवा त्या गोष्टीत काही तथ्य आहे का आत्ताच्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि त्या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी ठरवतील. आत्ता सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल आहेत. आणि पियुष गोयल यांनी लगेच नंतर दिलगिरी पण व्यक्त करण्याचा त्यांनी ट्विट केला की तो माझ्याकडून चुकीनं आला, मला एका पत्रकाराने चुकीची माहिती दिली. त्यावरती प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या लोकांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष होईल तो येणाऱ्या काळामध्ये ठरवेल. अनेक आमदार आणि यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा सुनेत्रा पवारच असतील आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करणार. विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्यासुद्धा सुनेत्रा पवारच आहेत, राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीसुद्धा सुनेत्रा पवारच आहेत, तर राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा सुनेत्रा पवारच असतील किंवा असाव्यात, अशा अनेक लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणारा काळ तो ठरवेल. पण याच दरम्यान अनेक लोकांकडून शपथविधी का उरकून घेतलं म्हणून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यावरती त्या ठिकाणी टीका उठवली जाते. जसं मी म्हटलं की हा निर्णय फक्त ह्या लोकांनी घेतलाय का? सुनेत्रा पवार असतील, त्यांचे पुत्र पार्थ असतील, जय पवार असतील, या सगळ्यांनी मिळून हा डिसिजन घेतलाय ना. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा त्यात जास्त सहभाग आहे. एक सुनील तटकरे या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल आहेत कार्यकारी अध्यक्ष आहेत, जे की आपसुकत दादांच्या मृत्यूनंतर म्हणजे दुसरे नेते तेच आहेत. त्यामुळं त्यांचं डिसिजन एकदम महत्त्वाचं आहे. पण ज्या वेळेस लोकसभा आणि विधानसभेमध्ये शरद पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांची आई ही फक्त 5 लोक वेगळे पडले होते. यांच्या विरोधामध्ये प्रचार करताना शरद पवार होते, प्रतिभा काकी होते, सुप्रिया सुळे होते, रोहित पवार होते, इवन अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात होते. त्यांचे पत्नी ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात होत्या. श्रीनिवास पवार त्यांचे अजितदादांचे सख्खे बंधू, त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार अजितदादाच्या खुद्द विरोधात निवडणुकीला होते. त्यामुळं आणि हे जे लोक आहेत तटकरे, भुजबळ, मुश्रीफ, मुंडे, पटेल, हे लोकांनी अजितदादांची साथ दिली. तर आता त्यावेळेस ज्यावेळेस पडत्या काळामध्ये लोकसभा असतील, विधानसभा असतील, ज्यावेळेस ह्या लोकांनी अजितदादांची साथ दिली, अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यांनी काम केलं, तर आताही त्यांचं कर्तव्य ना. अजितदादांच्या नंतर त्यांचा पक्ष कसा चालला पाहिजे, अजितदादांच्या नंतर ह्या सर्वांपैकी कोणीतरी उपमुख्यमंत्री झाला का? या सर्वांपैकी कोणीतरी अधिकची खाती घेतली का? नाही ना, त्यांनी सुनेत्रा पवारांनाच केलं ना. तर यांच्यावरती जे टीका होतीये, पवार कुटुंबांना विश्वासात न घेता हे लोक सगळे हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधतायत, हा 100% चुकीचा त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला नरेटिव्ह आहे. बरं, आता अजितदादा हयातीत असताना 2.5 वर्ष तर भाजपसोबत होते ना राष्ट्रवादी पक्ष. बरं, या गोष्टीला स्वतः अजित पवारांनी सुद्धा कबुली केलेली आहे ना.
त्यामुळं आजी हे लोक भाजपसोबत जाऊन पक्षाचं नुकसान करतात असं म्हणायला त्या ठिकाणी जागाच नाही आहे. कारण स्वतः अजित पवार असताना त्यांच्या सत्सद अनुसरून हा डिसिजन घेतला आहे. काकांच्या विरोधामध्ये म्हणजे ताईच्या विरोधामध्ये सुनेत्रा ताई झाल्या, युगेंद्रच्या विरोधामध्ये अजितदादा झाले, यांनी तर स्वतः निवडणुका लढल्यात. त्यामुळं परिवाराचं न ऐकता इतर लोकांचं ऐकून स्वतःचं नुकसान करून घेतलं, हा एकदम फक्त राजकीय आरोप म्हणावा लागेल आपल्याला. कारण यामध्ये काही हेच नाही आहे, कारण याच लोकांनी त्यांना त्या ठिकाणी साथ दिली होती. लोकसभेला ज्यावेळेस त्यांचा पराभव झाला, फक्त एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी जागा आली यांची, आणि त्या उलट शरद पवार यांच्या पक्षाच्या 8 जागा निवडून आल्या. 10 लढले, त्यापैकी 8 निवडून आल्या. त्यावेळेस पक्षाची अवस्था खूप बिकट झालेली. लोक आता शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे लोक तिकडे जातात का, काय होतंय, हा प्रश्न सगळ्याला पडलेला. तरी दादांनी या तटकरे, भुजबळ पटेल आणि मुंडे मुश्रीफ या लोकांच्या साथीने पक्ष उभारला, पक्षासाठी काम केलं आणि जवळपास 41 विधानसभेचे आमदार त्या ठिकाणी निवडून आणलं, सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळं ह्या लोक पक्षाचं नुकसान करतायत हे म्हणणं कुठंतरी चुकीचं आहे असं सांगावं लागेल आपल्याला या ठिकाणी. ते लोकही पक्षाचा विचार करतायत आणि हा पक्ष, अजित पवारचा परिवार यांना या पक्षाचा सर्वेसर्वा बनवण्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत. आणि भाजपसोबत राहण्याचा प्रश्न तर तो आधीपासून भाजपसोबतच आहे. त्यामुळे हे काय नव्यानं आता अजित पवार नाहीत त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊ असं ते लोक बोलत नाही आहेत. हे फक्त आणि फक्त राजकीय दृष्टीनेच केल्या जाणाऱ्या चर्चा आहेत. आता जसं तुम्ही म्हणालात खात्याचा, तर त्याच विषयाला अनुसरून एक प्रश्न आहे की उपमुख्यमंत्रीपद हे सुनेत्रा अजित पवारांकडे गेलं, पण अर्थ खातं त्यांच्याकडे नाहीये, किंवा NCP मध्ये असा कोणता एकही नेता नाहीये का की जो अर्थ खातं सांभाळू शकतो? आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच का ते खातं ठेवलं अजूनपर्यंत? बघा काय असतं की ज्यावेळेस दादांचं निधन झालं त्याच्यानंतर ज्यावेळेस ह्या सगळ्या ज्या उपमुख्यमंत्री पदाच्या ज्यावेळेस सगळ्या काही चर्चा झाल्या, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक आणि मुख्यमंत्री यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर असं ठरलं की आता पुढच्या काळामध्ये येत्या काही दिवसामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा. तर अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे फक्त आणि तिथं जाऊन अर्थसंकल्प वाचणे असं नाही, तर अर्थसंकल्प तयार करताना विविध बैठका घ्यावं लागतात, आपल्या विविध नियोजन करावं लागतो. तर ह्या सगळ्या नियोजन करणे, बैठका घेणे यासाठी आत्ता सुनेत्रा पवार सध्या त्या दुःखात आहेत. त्यांना कितपत हे पॉसिबल आहे नाही आहे या सगळ्या कारणामुळं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अर्थ खातं आपल्याकडे ठेवलं आहे. कारण हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवरून सांगितलं आहे. तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये जे काही अर्थ खात्याचे काही घडामोडी, जे काही हस्तांतरण वगैरे होणार आहे ते होईलच. तरी सुनेत्राताईंकडे राज्य उत्पादन शुल्क असेल, त्यांच्याकडे क्रीडा आहे, त्यांच्याकडे वक्फचं त्यांच्याकडे खातं आहे. अर्थ खात्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढे काय होईल तो येणारा काळ आपल्याला सांगेल. की त्यांच्या तो युतीचा प्रश्न आहे. महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप असतील, हे एकत्र बसतील आणि त्या खात्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतील. सर, आता तुम्ही सगळं म्हणालात ते त्या सगळ्या गोष्टी जर झाल्यात, पण शपथविधीच्या वेळी बारामतीला पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, ते दृश्य तर सगळ्यांना कळालं. पण त्यासोबत अशीही चर्चा होती की पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाणार. मग आता उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आहे, मग राज्यसभेवर जाणार कोण? उपमुख्यमंत्री पदाच्या सुनेत्रा पवार ज्यावेळेस शपथ घेतल्या त्याच्यावेळेस त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता. आता ती जागा त्यांची खाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर येणाऱ्या काळामध्ये पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील असे एकंदरीत चित्र आहे. पण पार्थ पवारला जायचं का नाही जायचं, किंवा जयला जायचं का नाही जायचं, किंवा इतर कुठला पक्ष किंवा पक्षातील इतर पक्षांना कोणाला संधी, इतर नेत्यांना कोणाला संधी द्यायची का, तो येणारा काळ ठरेल. पण एकंदरीत सगळ्या चर्चेवरून असं दिसतं की पार्थ पवारच राज्यसभेवर जातील. राष्ट्रीय अध्यक्ष जर सुनेत्रा पवार झाल्या तर कदाचित काही काही चर्चा असं आहे की पार्थ पवार सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. जसं अखिलेश आहे, जसं तेजस्वी यादव आहे, त्या पद्धतीनं पार्थ पवार ही एखाद्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. आता राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असंही जर त्यांना करायचं असेल ते करू शकतात. किंवा जय पवारांना राज्यसभेवर एक राष्ट्रीय अध्यक्ष, आता ते त्यांच्या पद्धतीने ते करतील आणि पक्षातील नेते आणि पदाधिकारी कसं निर्णय घेतील तो येणारा काळ आपल्याला सांगेल. त्या गोष्टी तर लवकरच समोर येतील सगळ्यांसमोर. पण सर, सुनेत्रा अजित पवार हे नाव म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्रीपदी आल्यात त्या.
तर ते म्हणजे त्यांचं जे पद आहे ते योग्यरित्या आता भूषवतील का? म्हणजे आत्ता त्यांच्यावरती तर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे, अजून अर्थ खातं आता जसं तुम्ही म्हणालात त्याचं तर अर्थसंकल्पानंतर होईलच, पण आत्ता जी काही परिस्थिती आहे त्यावरती ज्या काही गोष्टी महाराष्ट्रात अजून यापुढे होणार आहेत किंवा अजून काही राजकारण महाराष्ट्रात आहे ते वेगवेगळं अजून वळण घेणार आहे, पण त्या वळणावरती ते त्यांच्या पदावरती ज्या बसल्या आहेत ते पद ते योग्यरित्यापणे भूषवतील का? बघा, त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये जे राजकीय निर्णय घेतला त्याच्यावरून तर असं वाटतं की त्या राजकीयदृष्ट्या भूमिका घेण्यासाठी सक्षम आहेत. येणारा काळ त्यांना सांगेल की त्या भूमिका पार पाडायला यशस्वी झाले का नाही झाले. पण त्याच्यासोबतच जर विलिनीकरणाची जर त्या ठिकाणी परिस्थिती आली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणं हा थोडंसं त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण तिकडून जयंत पाटील झाले, सुप्रिया सुळे झाले, रोहित पवार झाले, हे लोक येतील. खुद्द शरद पवार त्या ठिकाणी पिक्चरमध्ये येतील आणि शरद पवारांचं त्या ठिकाणी म्हणणं कसं ओव्हर रूल करायचं, त्यांचं विचार कसे काय ओव्हर रूल करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर येणार आहे. म्हणून येणारा काळ त्यांना जसे जसे आव्हान समोर येतील तसे तसे ते त्या आव्हानाला सामोरं जातील आणि त्या परिस्थितीला ते कसं मात करतील हा पुढचा काळ सुनेत्रा पवार यांच्यासाठी म्हणावं तितकं सोपं नसणार आहे, त्यांच्यासाठी खडतरच असणार आहे. काही वृत्तपत्रांनी त्यांच्यावरती आग्रहलेख लिहिले, टीका केली, पण काहींनी त्यांच्यावरती त्यांचं कौतुकी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळं एखाद्या नेत्रीची ज्यावेळेस कारकिर्दी टीकाने सुरुवात होते त्यावरून असं समजून घ्यायचं की येणारा काळ त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे, आव्हानात्मक असणार आहे. त्याही एका चांगल्या राजकीय घराण्यातून आल्यात. अजितदादांच्या पत्नी आहेत. अजितदादा जेवढे खमके होते, अजितदादा जेवढे रोखटोक होते, अजितदादा जेवढे विजनरी होते तेवढंही त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा आणि उपमुख्यमंत्रीच्या रूपामध्ये त्यांनी राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न करावा, एवढं आपण या ठिकाणी बोलू शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात की जर विलिनीकरणाचा प्रश्न आला तर शरद पवारांचा तिथे जास्त रूल होईल. या एका कारणामुळे विलिनीकरणाचा प्रश्न म्हणजे या प्रश्नामध्ये कुठे खंड आहे का? कारण जर विलिनीकरण झालं, एकत्र दोन्ही राष्ट्रवादी येणार जी आतापर्यंत एकत्र नव्हती. राष्ट्रवादीमध्ये काही नेत्यांनी एकमेकांवरती टीका पण केला, काही जणांनी नाही केला, अप्रत्यक्षरित्या का असेना. पण जर विलिनीकरण झालं तर पुन्हा शरद पवारांच्या अंडर सगळ्या गोष्टी होणार, म्हणून कुठेतरी विलिनीकरणाचा प्रश्न साहजिकच आहे ना. कसं आहे की आता शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांच्या काही कार्यप्रणाली या पक्षातील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकांना आवडत नाहीत. परत त्यांच्याच सोबत जाणं, पुन्हा त्यांच्याच हातामध्ये नेतृत्व येणं, पुन्हा त्यांच्याच ऐकणं, पुन्हा त्यांच्याच कार्यप्रणालीला फेस करणं हा कदाचित काही लोकांना आवडणार नाही. म्हणूनच सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील आणि इतर नेते असतील, हे नेते आता विलिनीकरणाचा चेंडू हा त्यांच्या कोर्टात आहे, सुनेत्रा पवारांच्या कोर्टात आहे. सुनेत्रा पवार म्हणतील ते पुढं जायचं, सुनेत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारूनच पुढं जायचं. ह्या कमांडिंग पोझिशनमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ह्या कमांडिंग पोझिशनमध्ये आता सुनेत्रा पवार आहेत, ह्या कमांडिंग पोझिशनमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. जेणेकरून जर विलिनीकरण झालं असतं तर पुन्हा तीच परिस्थिती झाली असती जे एकसंघ असताना होती, जे अजित पवारांना बॅक स्टेपला किंवा अजित पवारांना थोडंसं पाठीमागे खेचलं जात होतं. ती परिस्थिती आता पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी यांनी पूर्णतः एवढ्या घाईघाईने शपथविधी घेऊन त्या ठिकाणी केली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. जसं आपण सुरुवात केली होती की ज्या काही महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं किंवा आता जे काही सुरू आहेत त्यावरती जे सरांनी उत्तर दिले, त्या ज्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळाली आहेत, पण खरं चित्र थोड्या काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे. पण नेमकं ते चित्र काय असणार आहे आणि नेमकं कोणत्या गोष्टी समोर येणार आहेत हे आता काळच ठरवणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्या सगळ्या विषयांवरती तुम्ही विश्लेषण केलात, चर्चाही केली आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. पॉलिटिकल मूडमध्ये ज्या काही गोष्टी होतात, ज्या काही विषयांवरती आपण चर्चा करतो त्या तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला अजून काही वाटत असेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मराठी मूड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मराठी मूडवरती अनेक विषयांचे व्हिडिओज पण असतात, त्यामुळे त्या रिलेटेड तुम्हाला काहीही वाटत असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. अशाच विषयांवरती आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.